नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग 2मध्ये रागिनी आणि आकाश दोघंजणही आता कॅश घेऊन कानेटकरांच्या ऑफिसमध्ये निघालेले असतात. त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की आत्या तू मागे बस, मी पुढे बसतो. आणि मग आता आकाश गाडीमध्ये बसायला जाणार तेवढ्यातच ऑफिसमधला एक मुलगा येतो आणि म्हणतो की 1 मिनिट आकाश सर, जरा प्लीज इकडे या ना. आकाश म्हणतो काय झालं. तेव्हा मग तो सांगतो की सर, ॲक्च्युली एक प्रॉब्लेम झाला आहे. आपली जी मीटिंग सर होणार होती ना, ती प्रिपोन झाली आहे. त्यामुळे आपल्याला आता येत्या 5 मिनिटातच ही मीटिंग चालू करावी लागणार आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो हे कसं काय. तेव्हा तो सांगतो की ॲक्च्युली त्या सरांचा फोन आला होता की जे मंत्री साहेब आहेत ना, ते आपल्याशी बोलणार होते. ॲक्च्युली त्यांना एक वेगळी मीटिंग आली आहे तातडीने. तर अर्थमंत्र्यांनी त्यांना पुढच्या काही वेळातच मीटिंगची वेळ दिली आहे. म्हणूनच त्यांनी आपल्याला रिक्वेस्ट केली आहे की आता येत्या 5 मिनिटातच मीटिंग चालू करा, नाही तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. तेव्हा आता आकाश समोर प्रश्न उभा राहतो. आकाश म्हणतो की अरे बापरे, आता काय करायचं. तेव्हा मग आता लगेच पुढे तो माणूस हा आकाशकडे असं सांगून रागिनीकडे नजर फिरवत असतो आणि तुमचं काम झालं मॅम, असं खुणावून सांगतो. त्यावेळेला रागिनी आता मनातल्या मनातच खुश होत असते, कारण तिनेच त्याला ते सगळं तसं सांगितलेलं असतं. आता त्यावेळेला आकाश त्याला म्हणतो की बरं ठीक आहे, तू हो पुढे, मी येतोच, आपण पुढे मीटिंगला सुरुवात करूया, सगळं सेटअप करून ठेवा, असं तो त्याला सांगतो. आणि रागिनीला मात्र आता तिचा प्लॅन यशस्वी झाला याचा मनोमन खूपच आनंदच होत असतो. त्यावेळेला मग आता तो म्हणतो की सर येत आहे ना तुम्ही. त्यावेळेला मग आता तो सांगतो की हो हो येतोय मी, तू हो पुढे. त्याच वेळेला आता रागिनी समोर असते. आकाश म्हणतो की आत्या आता काही पर्याय नाही आहे, तुला एकटीलाच ही कॅश घेऊन जावी लागणार आहे. तेव्हा रागिनी म्हणते आकाश अरे काय बोलतोस तू, हे कसं शक्य आहे मी एकटीने ही कॅश घेऊन जाणं. तेव्हा मग आकाश म्हणतो की अगं आत्या ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम आहे, घेऊन जाऊ शकतेस तू ही कॅश. आता बघितलंस ना अर्जंटली काय इश्यू आला आहे तो. प्लीज आत्या जरा समजून घे, येत्या 5 मिनिटातच त्या मंत्र्यांशी मीटिंगला कनेक्ट व्हावे लागणार आहे, त्यामुळे प्लीज. त्यावेळेला मग आता इथे लगेच ती म्हणते की हो बाबा ठीक आहे चालेल, तू जा, तुझी भैतवी मीटिंग ही तितकीच महत्त्वाची आहे ना, मी करते मॅनेज. आकाश म्हणतो नको घाबरूस, ड्रायव्हर आहे ना तुझ्यासोबत, तू फक्त व्यवस्थित जा, काहीच काळजी करू नकोस, असं आकाश आता तिला म्हणतो. तेव्हा मग आता रागिनी थोडीशी गडबडलेली असते आणि घाबरलेली देखील असते आणि म्हणते आकाश बाळा खरं तर ना मला टेन्शनच आलं आहे, कसं करणार आहे ना मी, मला नाही कळते. तेव्हा मग आकाश म्हणतो की आत्या अगं नको घाबरूस, काहीच होणार नाही, सगळं व्यवस्थित होईल, नको काळजी करूस तू, असं आता ती म्हणत असते. आणि त्यानंतर मग आता इथे रागिनी म्हणते की बरं आकाश तू नको काळजी करूस, चल मी बघते काय करायचे ते. आणि आकाश आता तिथून निघून जातो. रागिनी मनातल्या मनात खूप खुश होत असते आणि म्हणते की चला फायनली आता हे माझ्या हातात आलं. खरं तर आकाश तुला माहितीच नाही आहे, हा सगळा डाव मी खेळली येते. खरं तर मीटिंग आता दुपारचीच होती, परंतु तुला मुद्दाम असं आम्ही दाखवलं की ही मीटिंग संध्याकाळची आहे, म्हणजेच मीटिंग प्रिपोन झाली असा सगळा आम्ही प्लॅनिंग केला होता. बरं झालं चल, आता हे सगळं प्लॅनिंग माझ्या पथ्यावरच पडलं, असं म्हणून आता रागिनी ही खूप खुश होत असते. आणि ती आता इथे लगेचच यशपालला मेसेज करते की यशपाल तुझं काम झालं आहे, आणि त्याला ती ॲड्रेस पाठवते, या पत्त्यावर कॅश घ्यायला ये असा ती मेसेज करते. तर आता यशपाल हा घराच्या बाहेर बंगल्यातून पडलेला असतो आणि मग आता तो रस्त्यावरून चालत असतो आणि चालत असताना त्याला मोबाईलमध्ये एक मेसेज येतो. तो मेसेज वाचतो आणि मेसेज वाचल्यानंतर त्याला खूप आनंद होतो आणि कॅश मिळणार याचा आनंद त्याला झालेला असतो. रागिनीचा मेसेज पाहून तो तिथे रस्त्यामध्ये जाता नाचायला लागतो. भूमी त्याला बघत असते आणि म्हणते की ह्याचं काय चाललं आहे, म्हणजे हा असं काय झालं असेल, असा कोणाचा मेसेज आला असेल आणि हा असा मेसेज वाचून रस्त्यातच नाचायला कसा काय लागला आहे, असा प्रश्न भूमीला पडलेला असतो. पण भूमीचं लक्ष असतं आणि तो गोल गोल गिरट्या मारून नुसता नाचत असतो. त्याच वेळेला आता इथे भूमी ही त्याच्याकडे बघतच राहिलेली असते. यशपाल म्हणत असतो की नाही मला खरंच कळत नाही आहे, चला आम्ही निघतो, आणि तो रिक्षा पकडून तिथून निघायला लागतो. मग भूमी म्हणते याचा पाठलाग केला पाहिजे. भूमी पटकन मागच्या एका रिक्षात बसताना म्हणते की हे बघा काका, ही रिक्षा चालली नाही, रिक्षेचा पाठलाग करा. आता यशपाल रिक्षात बसून आनंदात असतो आणि पैसे मिळणार याचा आनंद त्याला भरपूर झालेला असतो. तर इथे राजा काका हे एका मीटिंगसाठी निघालेले असताना ते पटकन भूमीला फोन करतात. भूमीला म्हणतात की भूमी अगं मला सांग की ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम झाला आहे का, म्हणजे आकाश तसं काही बोलला आहे का. तेव्हा भूमी म्हणते नाही, काय झालं आहे नेमकं काका. तेव्हा मग तो सांगतो की असं आहे ना, मला आपल्या ऑफिसमधून अकाउंट डिपार्टमेंटमधून आपल्या माणसाचा एका फोन आला होता. तो सांगत होता की काहीतरी म्हणे प्रॉब्लेम झाला आहे. रागिनी एक प्रोजेक्ट हँडल करते,
त्या प्रोजेक्टच्या जो माणूस आहे त्यांच्या कंपनीचा मेन, त्या माणसाने काही पैसे मागितलेत म्हणे आणि अशी इतकी मोठी कॅश पहिल्यांदाच आपल्या कंपनीतून काढली गेली आहे. आणि अशी इतकी मोठी कॅश काढण्याची खरं तर आतापर्यंत गरज नव्हती, परंतु हे अचानक कसं घडलं आणि ती कॅश आकाशने मॅनेज देखील केली आहे, काहीच कळत नाही आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की काका म्हणजे मला कळत नाही आहे, आता ना मी इथे यशपालचा पाठलाग करत होते, तर यशपाल हा अगदी मस्त आनंदात होता, म्हणजे त्याला काहीतरी मेसेज आला आणि तो खूप खुश होत होत रिक्षात बसला, मी त्याच्याच मागावर आहे. मग मला सांगा, या ऑफिसमधून कॅश निघण्याच्या आणि या यशपालच्या खुश होण्याचा मागे काही संबंध असेल का? तेव्हा मग राजा काका म्हणतो की असू शकतं. एक काम कर भूमी, आकाशने तसं आपल्याला काहीच कळवलेलं नाही आहे. रागिनी खूप चलाक आहे, कदाचित तिने हे पैसे जर काढायला भाग पाडले असेल तर. मग एक काम कर भूमी, तू आता एक काम कर, फक्त तू ना ऑफिसमध्ये जा आणि ऑफिसमध्ये आकाशशी बोल किंवा तिथे जाऊन बघ नेमका या सगळ्या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न कर. बघ तो नेमकं काय घडतंय. काही झालं तरीही आपल्या ऑफिसमधून इतकी मोठी कॅश निघता कामा नये, नाहीतर त्याचा आपल्या कंपनीला आणि आकाशला नुकसान आहे. तेव्हा भूमी म्हणते हो काका ठीक आहे चालेल. मग आता यशपालची गाडी ही एका दिशेने जात असते आणि मग भूमी ही त्या ड्रायव्हरला म्हणते की काका एक काम करा, तुम्ही ना गाडी महाजन गारमेंट्सकडे घ्या, इकडून चला मी तुम्हाला सांगते रस्ता. असं म्हणून आता ती रिक्षात बसलेली असते. यशपालचा पाठलाग करणं ती तिथे सोडून देते आणि नंतर मग आता भूमी ही महाजन गारमेंटच्या दिशेने गाडी वळवत असते. त्याच वेळेला इथे आता रागिनी ही गाडीत बसलेली असते आणि म्हणते की आता या यशपालच्या घशामध्ये एवढी कॅश तर कोंबते. पहिला हप्ता एवढा मोठा आहे, 20 लाखांचा, त्याला द्यावा लागतोय मला, परंतु काय करणार, माझे हात पण दगडाखाली आहेत. ठीक आहे हरकत नाही, हा पहिला हप्ता तर त्याच्या घशात कोंबते, मग पुढं बघू काय करायचं याचं ते. असं म्हणून आता रागिनीही खुश होत असते आणि भूमी ही आता महाजन गारमेंटच्या दिशेने असते. तितक्यात रागिनीची नजर ही भूमीच्या रिक्षेकडे जाते आणि ती विचार करते की हे काय, ही भूमी इथे अचानक कशी काय, म्हणजे ही इथे या रिक्षातून काय करते आणि महाजन गारमेंटच्या दिशेने जाते, म्हणजे ही कंपनीत जाते की काय, आकाशीला कॅशबद्दल काही बोलला आहे की काय, असा विचार आता तिला पडलेला असतो आणि ती खूपच आता विचारांमध्ये असते. त्याच वेळेला मग आता इथे भूमी हे सगळं बघत असताना, समोरून येत असताना रागिनी म्हणते की काही झालं तरीही या भूमीची नजर माझ्याकडे जाता कामा नये, भूमीने मला बघता कामा नये, असं ती आता म्हणते. आणि त्याच वेळेला ती पटकन खाली लपते आणि भूमी ही रिक्षाने पास होऊन पुढे निघून आलेली असते आणि रागिनीचा जीव भांड्यात पडतो. त्याच वेळेला रागिनी ही पुढे निघून जाते आणि भूमी ऑफिसमध्ये येते. आकाशला म्हणते आकाश अरे. तेव्हा आकाश म्हणतो भूमी अगं तू इथे कशी काय. तेव्हा भूमी म्हणते आकाश ॲक्च्युली माझं जरा एक महत्त्वाचं काम होतं, मला ना पिल्लूची खूप आठवण येत होती, म्हणूनच म्हटलं की तिच्याशी व्हिडिओ कॉल करून बोलावं. मी कॉल केला तर उगीच प्रॉब्लेम ना, म्हणूनच म्हटलं की तुला सांगावं पारितोषला कॉल कर आणि मला बाळाला बघायचं आहे. तू काळजी करू नकोस, मी लांबूनच बाळाला बघेन हवं तर, परंतु प्लीज मला एकदा बघू दे ना तिला. त्यावेळेला मग आता लगेच आकाश म्हणतो की भूमी अगं नेमकं हे सगळं काय, बरं ठीक आहे मी माझी मीटिंग आटोपतो, तोवर तू इथे बसशील का, मग हवं तर आपण बोलूया. मग ती म्हणते आकाश आत्या असतील ना त्यांच्या केबिनमध्ये, हवं तर मी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन जरा वेळ बसते. मग आकाश मनात विचार करतो की बहुतेक भूमीला काही समजलं आहे का कॅशबद्दल, म्हणजे ती आत्याबद्दल विचारते. त्यावेळेला मग आता इथे लगेच आकाश म्हणतो की बरं भूमी चालेल, परंतु आत्या तिच्या केबिनमध्ये नाही आहे, ती एका महत्त्वाच्या कामासाठी गेली आहे. तेव्हा मग जे आकाश बोलतो त्यावरून भूमीला संशय येतो. भूमी म्हणते की आकाश अरे मला जरा एक गोष्ट सांग की या सगळ्या गोष्टी काय आहेत, म्हणजे ती कुठे गेली नेमकी. तेव्हा मग लगेच आकाश म्हणतो की भूमी जरा एक स्टॉकचं काम होतं आणि म्हणूनच त्या स्टॉकसाठी आत्या गेली आहे. भूमी मनात विचार करते की आकाश खोटं बोलते, ते तर क्वालिटी कंट्रोलचं काम आहे, मग आत्याचं काय काम. तेव्हा मग भूमी म्हणते बरं आकाश एक काम करते, मी ना जरा माझं जवळच एक काम आहे ते करते आणि नंतर मग पुन्हा जॉईन होते, तू इथेच बस ना, कशाला उगीच कुठे जाते. त्यावेळेला मग आता भूमी म्हणते नको अरे मी जाते. आकाश म्हणतो 1 मिनिट भूमी, मला माहिती आहे तू आत्या काय करायला गेली आहे हे बघण्यासाठी म्हणून गेली आहेस ना, इथून जातेस ना, खरं तर तुला का संशय आहे आणखी आत्याबद्दल मला खरंच माहीत नाही. तेव्हा मग भूमी म्हणते आकाश अरे तू पण तर कुठे मला खरं सांगतोयस, आत्या नक्की कुठे गेली. आकाश म्हणतो फाईन मी सांगतो कुठे गेली आत्या. आत्या ही काही कॅश घेऊन आपल्या एका म्हणजेच कॉन्ट्रॅक्टरकडे गेली आहे, तिकडे कामाचे पैसे लागणार आहेत म्हणून. भूमी म्हणते आकाश हे काय आहे. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी शांत हो, तसं काहीही नाही आहे, मीच जाणार होतो परंतु इथे महत्त्वाची मीटिंग आहे म्हणून मला इथे थांबावं लागलं आहे. ठीक आहे तुझ्या मनात जर तशी शंका असेलच ना, तर मग आपण दोघंही जाऊन बघूया.
मी हवे तर ही मीटिंग नंतर करेन, पण तुझी शंका दूर करणं माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे. म्हणूनच आपण जाऊया. असं म्हणून आता आकाश आणि भूमी दोघंजणही निघालेले असतात. आणि त्याच वेळेला इथे आता आकाश हा घरी आलेला असतो आणि घरी आल्यानंतर इथे आता तो सारखा सारखा आत्याला फोन लावत असतो आणि आत्याला फोन लावल्यानंतर तिचा फोन लागत नसतो. रिंग होत असते परंतु ती फोन उचलत नसते. त्याच वेळेला इथे आता आकाशला टेन्शन आलेलं असतं की नेमकं हे सगळं काय सुरू आहे. तेव्हा मग आता आकाश म्हणतो, हे काय आहे आत्या, फोन कशाला नाही उचलत आहे. आणि तो खूप टेन्शनमध्ये देखील असतो. यशपाल देखील घरीच असतो. आकाश म्हणतो, काय चाललं आहे काय. भूमी एक काम करतो, मी जरा जाऊन बघतो की आत्या नेमकी कुठे काय आहे. मला जरा टेन्शन आलं आहे कारण खूप महत्त्वाची कॅश घेऊन ती निघाली आहे. तेव्हा तो सारखा सारखा कॉल लावत असतो परंतु ड्रायव्हरही फोन उचलत नसतो. आता भूमी मनातच म्हणते की आकाश, मला वाटलंच होतं, रागिनी आत्या नक्कीच काहीतरी प्लॅनिंग करत असतील आणि म्हणून ते अशा वागतायत. त्याच वेळेला तिथे आता रागिनी आलेली असते आणि आकाश असं करून जोरजोरात विवळत असते आणि तिच्या डोक्याला लागलेले असते आणि हाताला देखील लागलेलं असतं. आता त्याच वेळेला इथे आता सगळेजण घाबरतात. आजी जोरात ओरडते की रागिनी, अगं काय झालं काय. त्यावेळेला आत्या विवळत असताना सगळे तिच्यापर्यंत धावत जातात. आकाश आणि भूमी तिला धरतात आणि काय झालं असं विचारतात. त्याच वेळेला ती पूर्ण कोलमडलेली असते आणि मग इथे आता सगळे जमा होतात. आकाश म्हणतो, काय झालं, कसं झालं आत्या, थांब 1 मिनिट थांब, मी ॲम्ब्युलन्सला बोलवतो, असं आता तो बोलायला लागतो. त्यावेळेला मग इथे रागिनी म्हणते, आकाश, अरे त्या गुंडांना आपले पैसे चोरीला गेले रे, मी किती सांभाळण्याचा प्रयत्न केला परंतु नाही झालं शक्य. ते पैसे चोरले रे त्यांनी. खरंच मला बघ काय केलं ते त्यांनी, मी माझा जीव धोक्यात घातला परंतु पैसे गेले. आकाश म्हणतो, आत्या तू आधी शांत हो, इथे खुर्चीवर बस, तू आधी शांत हो. असं म्हणून आता इथे रागिनीला आकाश आणि भूमी बसायला देतात. रागिनी नेहमीप्रमाणे आकांतांडव करत म्हणते की आकाश, अरे मला माफ कर बाळा, काय करू मी, मला खरंच कळत नाही आहे. इतक्या सगळ्या गोष्टी घडल्या, मी तुला सांगितलं होतं ना, मला भीती वाटत होती त्या पैशांची परंतु तू माझं ऐकले नाही. आकाश, आता काय करायचं. असं म्हणून ती आता टेन्शनमध्ये आलेली असते आणि मुद्दामच रडत असते. त्याच वेळेला इथे आता रागिनीचं ते वागणं बघून भूमी ही संशयानेच त्याच्याकडे बघत असते आणि इथे आकाश म्हणतो, आत्या पैशांचं जाऊन दे, पैसा कमवता येईल, तू थांब जरा. आणि मग ॲम्ब्युलन्स आलेली असते, तिला ॲडमिट केलं जातं. आता डॉक्टरांना ती म्हणत असते की डॉक्टर, मला बरं वाटेल ना. तेव्हा मग आकाशही डॉक्टरला म्हणतो की मॅडम, म्हणजे आत्या रिकवर होईल ना, नेमका काय त्रास आहे. तेव्हा मग आता डॉक्टर म्हणायला लागतात की काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे, होईल सगळं व्यवस्थित, तुम्ही घाबरू नका. त्याच वेळेला मग आता इथे आकाश म्हणायला लागतो की ठीक आहे, होईल ना ती कवर. तेव्हा डॉक्टर, थोडी काळजी घ्यायला लागेल, रक्त गेलं आहे परंतु आपण ड्रेसिंग केलं आहे, बरं वाटेल तिला, असं म्हणून ती निघून जाते. आता आकाश हा रागिनीला म्हणतो की आत्या तू शांत हो, मला आता तू एक गोष्ट सांग की नेमकं काय घडलं होतं, कसं झालं हे. तू म्हणतेस की पैसे चोरीला गेले परंतु नेमकं कसं झालं, गुंड कसे आले, हे सगळं आकाश आता तिला विचारतो. त्याच वेळेला मग आता रागिनी सगळ्या गोष्टी रचवून सांगायला सुरुवात करते. ती सांगते की जेव्हा आमची गाडी ही जात होती त्याच वेळेला ड्रायव्हर मला मध्येच म्हणाला की रागिनी मॅडम, ते बघा मध्ये काहीतरी कोणतरी आहे. म्हणून तो गाडीतून बाहेर उतरला आणि मी गाडीमध्येच बसलेली होती. तेवढ्यात 2 गुंड बाईकवरून आले आणि त्या गुंडांनी माझ्याकडून ती बॅग हिसकावून घेतली आणि ती बॅग हिसकावून घेतल्यानंतर मी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी डोक्यावर हेल्मेट मारलं आणि हातावर चाकू मारला. त्यामुळे मला त्रास व्हायला लागला आणि ते घेऊन पळून गेले. खूप प्रयत्न केला, ड्रायव्हरही मला बघत होता आणि मग त्याने मला घरी आणून सोडलं. आकाश, खूप प्रयत्न केला रे परंतु प्लीज मला माफ कर, हे सगळं मी नाही करू शकले. त्याच वेळेला आकाश म्हणतो, आत्या अगं, जर इतकं सगळंच घडलं तर मग तू उगीच कशाला त्रास करत राहिलीस, तुझा जीव धोक्यात घालण्याची काय गरज होती. पैसा जाऊ द्यायचा होता, तुला जर काही झालं असतं तर. आकाश, मला ती म्हणते, नाही रे आकाश नाही, अगोदरच विश्वासघाताचा ठपका माझ्यावर आहे आणि त्याच्यावर आज मी असेच कॅश सोडली असती, वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु माझ्यावर हे असे वार झाले. तरी तुम्ही लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवलात पण दरवेळेला विश्वासघाताचा असा ठपका मी नाही सहन करू शकत आकाश, असं आता ती म्हणत असते. त्याच वेळेला मग आई गं, काय करू, असा माझा भूतकाळच आहे की मला काहीच करता येणार नाही, असं म्हणून ती आता डोक्याला हात लावत असते. त्याच वेळेला आता ती हे सगळे नाटक करत असते आणि म्हणते की बरं झालं, आता निदान आकाशचा तरी माझ्यावर संशय नाही असं वाटतंय. निदान त्याने तरी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. माझ्यावर हा जो काही वार झाला आहे त्याने काही माझ्यावर म्हणजे असा कुठल्या प्रकारचा संशय तरी घेतलेला नाही आहे. भूमीचं तर जाऊ देत, भूमी नेहमीप्रमाणेच संशयात घेतच असणार.
परंतु आता या सगळ्या गोष्टी कशा घडतील हे मला कळत नाही आहे. पण एक गोष्ट ही नक्की की मला आकाशने तरी विश्वासात ठेवलं आहे आणि बरं झालं मी त्यालाच बोलले की तू माझ्यासोबत चल म्हणून. नाहीतर मग त्याने माझ्यावर विश्वास ठेवलाच नसता. त्याला ही सगळी सिच्युएशन बनवली आहे म्हणून ती त्याला विश्वासात पटली आहे. पण मागच्या वेळेलाही तर तसंच केलं होतं मी. त्यावेळेला गोळी झेलली होती आणि आताही वार झेललेत. ठीक आहे, हे सगळं माझ्याच पत्त्यावर पडणार आहे. हे सगळं केल्यामुळे, थोडी इजा केल्यामुळे या सगळ्यांचा माझ्यावर विश्वास बसणार आहे. तर मग हे सगळं मला केलेच पाहिजे, असं आता ती बोलत असते. आणि हे बोलत असताना रागिनी ही मात्र तोंड बंद करून म्हणजेच त्रास होतोय असा विचार करतच तिथे विवळत असते आणि मनातच या सगळ्याचा विचार करत असते. त्याच वेळेला इथे आता आकाश हा रागिनीच्या जवळच असतो आणि भूमी मनातल्या मनात रागिनीच्या या बोलण्याकडे विचार करतच म्हणत असते की मला तरी असं वाटतंय की हे नेमकंच काहीतरी घोळ आहे. म्हणजे रागिनी आत्याने ज्या वेळेला पैसे नेले त्यावेळेला मला जरासा संशय हा होताच आहे की नक्कीच काहीतरी दुसरं प्रकरण असणार आहे. परंतु मला एक गोष्ट कळत नाही आहे की रागिनी आत्याने हे पैसे चोरीला गेले. काय माहिती ही चोरी आहे की बनलेला बनावे देवास ठाऊक. परंतु मला तरी असंच वाटतंय की या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या यांनी बनवून रचवून सांगितल्या असतील. खरंच चोरी झाली आहे की चोरी केल्याचा भास निर्माण केला आहे काहीच कळत नाही आहे. आता या सगळ्या गोष्टींच्या तळाशी गेलं पाहिजे. आत्या हे जे काही करतायत त्यांच्यावर संशय येणं हे पहिल्यापासून तर आहेच. परंतु मला तरी असं वाटतंय की सध्या तरी या गोष्टींवर विश्वास ठेवता कामा नये. मला या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी गेलं पाहिजे आणि ते जाऊन सगळं मला आता बघितलं पाहिजे, असा विचार इथे आता भूमीच्या डोक्यामध्ये आलेला असतो. तर मित्रांनो, पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे रागिनी आता एका तिच्या माणसाला कॉल करते आणि कॉल करून आता ती सांगत असते, एक काम कर, रात्रीच्या वेळेला तू बाहेर भेटायला ये. घरामध्ये सगळ्या लाईट्स बंद झाला, सगळ्यांची निजानीज झाली की मी खाली उतरते आणि मग त्यानंतर आपण भेटूया, असं आता ती सांगत असते. त्याच वेळेला मग आता मानसीने हे सगळं ऐकलेले असते आणि मानसी सगळं ऐकून तिला मोठा धक्का बसतो. रागिनीच्याबद्दल एक मोठा पुरावा आता सापडलेला असतो आणि त्यानंतर इथे रागिनी ही रात्रीचे सगळेजण झोपले आहेत की नाही हे पाहून बाहेर पडलेली असते आणि बाहेर पडल्यानंतर आता त्या माणसाला ती सांगते की हे बघ, काय ना तुला हे गपचूप मेडिक्लेमचं काम करावंच लागणार आहे. कारण जसं मी माझ्या मुलाला मारलं आहे ना तसंच तुलाही मारायला मी काही कमी करणार नाही. माझ्या मुलाचा जीव तर घेतला आहे मी, परंतु तुझाही जीव घ्यायला मी कमी करणार नाही. त्याच्यामुळे तुला जे काही काम सांगितलं आहे ना ते गप गुमान करायचे, नाहीतर मग काय होईल याचा विचारही तू करू शकणार नाहीस, असं सगळं आता ती म्हणत असते. आणि त्याच वेळेला इथे आता तो खूप घाबरलेला असतो आणि तेवढ्यातच तिथे समोर आकाश आणि भूमी आलेले असतात. आता आकाश भूमी सगळं काही ऐकतायत आणि ते ऐकल्यानंतर त्यांना जबरदस्त मोठा धक्का बसतो. आता इथे रागिनी ही त्या माणसाला चांगलाच दम भरत असते आणि तेवढ्यातच तिथे आता आकाश भूमी येतात आणि लगेच आकाश म्हणतो की आत्या, हे सगळं काय चाललं आहे तुझं? तेव्हा आता मात्र रागिनी पूर्णपणे गडबडते आणि ती त्याच्याकडे बघतच राहते. आणि इथे आता रागिनीचं हे बोलणं ऐकल्यानंतर आकाश आलेला असतो आणि आकाश म्हणतो की वा आत्या वा, खरंच म्हणजे तुझ्यावर मी हा जो काही विश्वास टाकला ही खूप मोठी चूक केली. खरं तर तू विश्वासघाताच्याच लायक आहे. हा मोठा जो काही तू विश्वासघात केला आहेस ना त्या विश्वासघातातून मला तरी बाहेर पडता येणार नाही. परंतु एक गोष्ट नक्की, तुझ्यावर विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली. मला भूमी म्हणाली होती परंतु तरीही मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यानंतर मग मी आता तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही. तुझी खरी जागा ही तुरुंगामध्येच आहे आणि तुला तुरुंगामध्येच जावं लागणार आहे. त्याची पूर्ण व्यवस्था मी करणार आहे, असं आता इथे आकाश हा तिला म्हणतो आणि रागिनीला हे ऐकून धक्काच बसतो. आता आकाशने पूर्णपणे रागिनीला पकडलेली असते आणि मग पुढे काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांची अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.